₹10 वाद आणि थेट 76 वर्षीय वृद्धाचा खून. सांगली जिल्ह्यातील कोळे परिसरात एक धक्कादायक आणि तितकीच अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. टेंभू योजनेच्या कालव्याजवळ शनिवारी सकाळी एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख बाबासाहेब भानुदास देशमुख अशी झाली आहे. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशमुख हे बाणूरगड येथील रहिवासी होते. वयाच्या 70 नंतरही ते स्वतःचे किराणा दुकान चालवत होते. घटनेच्या आदल्या दिवशी ते नेहमीप्रमाणे बाजारासाठी कोळे येथे गेले होते, मात्र ते रात्रीपर्यंत घरी परतले नाहीत. दरम्यान या प्रकरणात संशयाची सुई त्यांच्या नात्यातीलच संजय देशमुख यांच्याकडे वळली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सुमारे 15 दिवसांपूर्वी पेट्रोलच्या पैशावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. 120 ऐवजी 130 रुपये मागितल्याचा राग आरोपीच्या मनात कायम होता आणि त्याच रागातून हा थरकाप उडवणारा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. ₹10 एका जीवाची किंमत मोजावी लागणं समाजासाठी नक्कीच गंभीर प्रश्न निर्माण करणारी ही घटना आहे.